तुम्ही मालक आहो नाही दादा. का विचारलं नाही? कुणाची नोकरी करायला लागलो? नाही, ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना, त्यामुळं आणि मग लाज वाटली का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटली का? नाही. मग तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत का जनतेचे आहेत? जनतेची. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्कभंगाची नोटीस दिली. दादा, इथून पुढचे जे आता MMS टप्पा 3 जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते. आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत आहे, तुम्हाला सांगतो काय असती भाषा त्या आणि काय होतंय ते मी दाखवतो. माझ्याकडे यायचं नाही, अजिबात यायचं नाही तोड दाखवायला. काळ ह्याचा माज आलाय. तुम्हाला कोणी सांगितली पार्टीबाजी करायला? तुला राजकारण करायचंय का? नाही दादा. तू नोकरीचा राजीनामा चल उभा टाक कुठं तरी. तुला काय संबंध आहे? का दाखवलं नाही? तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला. तुमच्या कोणाच्या मेहरबानीमुळे आहे का मी इथं? नाही दादा. मग नोटीस देणे बस. आता एक दिलेला गाठ घेऊ. तुमच्या मनात नाही का? नाही. पैसा शासनाचा वापरायला कुणाचा वापरायला लागला? हो, शासन. मग तर तुम्ही ठरवले सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले, विरोधातले कुठले, विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही, सत्ताधारीला विचारायचं. हे चालू केले का? चाल नाही दादा, नाही केली तशी. मग माझा मतदारसंघ येते का नाही ते? हो, येतो. मग का दाखवलं नाही? दादा, ते आता MMS टप्पा 3 आहे. अरे काही असेल, नाही, तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला. उत्तर तर द्या ना. मी त्या भागाचा खासदार नाही का? का मी त्यावेळेला काळापुरता चार कुणाला दुसऱ्या दिलता? नाही दादा. मग का दाखवलं नाही? ठीक आहे, तुम्ही त्यांनी काय वागायचं ते वागू दे, पण तुम्ही अधिकार आहेत, तुम्ही तुमच्या ह्यानं वागा ना. तुम्हाला कोणी अधिकार दिला? होतं. आणि तुमच्या सगळ्याची गरज कशाची आहे ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका. 2009 ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा झालो होतो. त्यावेळेसच्या अधिकाऱ्याला विचारा काय काय होतंय ते. ती चालणार नाही सांगतो. ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना राबवत असताना किमान एक कटरसी स्थापन तरी गरजेचं. अमुक अमुक योजना याच्यात आम्ही हे करायला होतो. मी RDSCचा अध्यक्ष होतो. की सगळ्या आमदाराला इन्व्हाइट करून बैठका घेतलेल्या आहेत ना. ज्याला यायचं नाही ते नाही आले तर मी काय करू? आता आज माझी दिशा आहे. मी आज सगळ्या आमदारांना निमंत्रण ना आहे का नाही निमंत्रण? ज्याला गरज होती ते आले, ज्याला नाही आले ते नाही आले. निमंत्रण द्यायला आपण निवडून देत आहोत. दिशाला मी समजा मी खासदार आहे गोष्टी काय निवडून द्या सांगतो का? मग अधिकारी म्हणून तुम्ही तसं करीत जावा. चालतंय का तसं केलं तर? ही पद्धत चालणार नाही मला सांगतो. हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PMGS अजिबात चालणार नाही. आणि बाकीचं कोणी हिंमत तरी करून बघा मग सांगतो. तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला अधिकाऱ्यांना जे प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही वागा आणि आमच्यावर मेहरबानी करू नका. आम्ही 22-23 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. तुम्ही किमान आम्हाला सांगणं तर गरजेचं आहे. अमुक अमुक योजना या योजनेत आम्ही हे करायला लागलोय. आम्ही काय करू नका म्हणलं असतं का? आम्ही तुम्हाला सूचना 2 चांगल्या दिल्या असत्या. तर आम्ही लोकांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत. फेसबुकवरचे नाहीत किंवा मुंबईला जाऊन काम करणारे नाहीत. रोज लोकांत बोलतो आम्ही. आम्हाला लोक अडचणी सांगतात. आम्ही त्याच सांगितलं असतं तुम्हाला. ते झालं असतं.